रोज रोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकच गृहिणीसमोर अगदी उभा टाकलेला असतो. तर मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये तशाही भाज्या काही अशा खूप खास भेटत नाही. मग काय बनवू विचार करताना सहजच डोक्यात आलं की मस्त आजी करते तशी कुरडईची भाजी आज आपण बनवूयात. नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर इथे मी कुरडया भिजत घालून घेतलेल्या आहे. जेवढी भाजी बनवायची तेवढ्या कुरडया इथे भिजत घालून घ्यायच्या आहेत, साधारणपणे 15 ते 20 मिनटं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आणि ह्या पद्धतीने त्याला व्यवस्थित जेवढं शक्य होईल तेवढं बारीक इथे चिरून घ्यायचं. चॉपरचा वापर देखील तुम्ही इथे करू शकता. तर पूर्वीच्या काळी भाज्या तशा खूप कमी भेटायच्या, त्यामुळे कुरडईची भाजी ही हमखास बनवलेली जायची. यासाठी तुमच्या घरामध्ये जर कुरडयाचा चुरा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा 2 ते 3 कुरडया पाण्यामध्ये घालून भिजवून घेऊ शकता. आता कांदा चिरल्यानंतर पुढची प्रोसेस इथे आपण करणार आहोत. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी तेल अगदी मस्त गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत गरम झालं पाहिजे. त्यानंतर अगदी मस्त अशी फोडणी झाली पाहिजे. त्यासाठी तेल गरम झालं की मोहरी घालायची. त्यानंतर मोहरी फुलली की जिरं घालायचं. जिरं देखील मस्त फुलू द्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे देखील यामध्ये घालू शकतात. जसे आपण पोह्यामध्ये घालतो तसेच खायला खूप छान लागतात. आणि आवडत नसेल, नाही घातले काहीच हरकत नाही. मी इथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. आता 7-8 कढीपत्त्याची पानं घ्यायची आणि हा कांदा छान मऊ होईपर्यंत, सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर अजून थोडासा आंबट फ्लेवर हवा असेल तर तुम्ही यामध्ये एक छोटा टोमॅटो देखील ॲड करू शकता. पण कुरडयामध्ये थोडासा आंबूसपणा असतोच, त्यामुळे इथे मी टोमॅटो स्किप केलेला आहे. आणि कांदा छान परतून घ्यायचा, म्हणजे भाजी खाताना तो कचकच लागणार नाही. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ देखील आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. कांदा परतताना मीठ घातलं तर कांदा लवकर परतला जातो, त्यामुळे कांदा परतत असतानाच यामध्ये मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. आता कांदा परतून झाला की मसाले घालूया. लाल मिरची पावडर घालायचं आणि काळा मसाला घालायचा. खूप जास्त स्पायसी हवी असेल तर यामध्ये धण्याची पावडर, किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला देखील तुम्ही ॲड करू शकता. आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले की ह्या भिजवून घेतलेल्या ज्या कुरडया आहेत ह्या कढईमध्ये घालून घ्यायच्या. सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचं आणि त्यानंतर मग याला 1-2 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. वरून कोथिंबीर घालायची. आपली कुरडईची भाजी फक्त 10 मिनटामध्ये बनवून तयार होती. भिजण्यासाठीचा जो वेळ लागतो तोच काय लागेल तो. नाहीतर भाजी बनवायला अगदी झटपट बनवून तयार होते आणि खूप कमी साहित्यामध्ये, बेसिक साहित्यामध्ये बनवून तयार होते. तर आता हे सगळं छान मिक्स केलं. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 2 मिनिटभर वाफ काढून घ्यायची. भाजी मस्त बनवून तयार झालेली आहे. आणि यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा. हे मी सांगायचं विसरले होते, कारण आधीच मी शेंगदाण्याच्या कूटाबद्दल तुम्हाला सांगितलं होतं. आणि अख्खे शेंगदाणे घातले तर शेंगदाण्याचा कूट, नाही घातला तरी देखील चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे चेंजेस करू शकता. आता याला मिक्स करून घेतलं की सर्व करून घेऊया. आणि याला मिक्स केल्यानंतर 2 मिनटं वाफ घेणं कंपल्सरी आहे, म्हणजे जो काही थोडाफार कच्चेपणा असेल ना तो निघून जातो. आणि ही भाजी खायला छान लागते. याचा घमघमाट देखील अगदी मस्त सुटलेला आहे. कढीपत्ता, कांद्याचा फ्लेवर आणि मसाल्याचा वास. आता याला प्लेटमध्ये मी सर्व करून घेते. तर तुमच्या लक्षात येतच असेल भाजी दिसायला कशी दिसते. अगदी पारंपरिक रेसिपी आहे, आपल्या आजीची रेसिपी आहे, पूर्वापार चालत आलेली आहे. सो रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद.